आजच्या या आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आज आपण सुरुवात करतोय. आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स. आजपासून आपल्याला इन्कम टॅक्स या विषयावरती सुरुवात करायची आहे. इन्कम टॅक्स काय असतो वगैरे वगैरे याची एक रिव्हिजन आपल्याला आज डीपमध्ये जाऊन पाहिजे आहे, की काय काय असतं इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय. अगदी सिम्पली सांगायचं व्हॉट इज इन्कम टॅक्स, तर इन्कम टॅक्स इज अ टॅक्स ऑन इन्कम. बरोबर ना? टॅक्स ऑन इन्कम इज कॉल्ड ॲज इन्कम टॅक्स. इन्कमवर लागणारा जो टॅक्स असतो त्याला आपण इन्कम टॅक्स असं म्हणतो. मित्र आणि मैत्रिणींनो, भारतामध्ये जर टॅक्सेशन स्ट्रक्चरचा विचार केला, टॅक्सेशन स्ट्रक्चरचा, तर जे टॅक्सेस होते ते टॅक्सेस दोन प्रकारचे असतात. भारतातले जे टॅक्सेस आहेत ते दोन प्रकारचे. पहिला टॅक्स आहे डायरेक्ट टॅक्स. पहिला जो टॅक्सचा प्रकार आहे तो आहे डायरेक्ट टॅक्स. आणि टॅक्सचा जो दुसरा प्रकार आहे तो आहे इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. मग आता जो इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याचं एक्झाम्पल काय, तर ते म्हणजे जीएसटी, की जे आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करून पाहिलं होतं. आपले जे मागचे लेक्चर होते की जे आपण पाहिले ते सगळे जीएसटी वरती आधारित होते. मग डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, तर अगदी त्याचं सोपं उदाहरण म्हणजे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स असतो, हे लक्षात राहू द्या. इन्कम टॅक्स हा पूर्णपणे डायरेक्ट टॅक्स आहे. हा पूर्णपणे डायरेक्ट टॅक्स का बरं? कारण या ठिकाणचा जो टॅक्स असतो हा कस्टमर त्याच्या खिशातून डायरेक्ट गव्हर्नमेंटला पे करतो. आपण एक उदाहरण पाहूया नेमकं काय. समजा हे गव्हर्नमेंट आहे. दिस इज गव्हर्नमेंट आणि हे बरेच सारे इंडिव्हिज्युअल्स आहेत. हे बरेच इंडिव्हिज्युअल आहेत. हा एक शॉपकीपर आहे, हा कस्टमर आहे किंवा हा इंडिव्हिज्युअल आहे. कस्टमर काय करतो, शॉपकीपर कडनं गुड्स परचेस करतो आणि मग हा जो शॉपकीपर असतो हा शॉपकीपर बिलामध्ये जीएसटी ची अमाऊंट अप्लाय करतो. म्हणजेच तुम्ही कस्टमर आहेत सपोज आणि मी शॉपकीपर आहे, तर तुम्ही काय करतात, ते जे पैसे असतात ते तुम्ही शॉपकीपरला म्हणजे मला देतात. कशाचे? जीएसटीचे बिलामध्ये. आणि मग शॉपकीपर ते पैसे कोणाकडे डिपॉझिट करतो? गव्हर्नमेंटकडे. म्हणजेच जीएसटीचे पैसे थोडक्यात कोणी पे केले? मला वाटतं हे तुमचे पैसे होते, फक्त मी पे केले. म्हणजेच गव्हर्नमेंटने मला विचारलं की हे पैसे कोणाचे होते, तर मी काय सांगणार? कस्टमरचे होते. इट मीन्स दॅट भरले तुम्हीच पैसे, फक्त तुम्ही ते कसे भरले? इनडायरेक्टली भरले. म्हणून आपण याला म्हणतो इनडायरेक्ट टॅक्स. बरोबर? की कोणाच्या तरी थ्रू, कोणाच्या तरी माध्यमातून आपण नाही का दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी मारतो, इनडायरेक्ट काहीतरी सांगतो. सांगायचं सरळ असतं, द्यायचे सरळ असतात पैसे, मात्र कोणाच्या तरी थ्रू दिले म्हणून हा झाला इनडायरेक्ट टॅक्स. बरोबर? आता डायरेक्ट टॅक्स कसा असतो, तर समजा हा गव्हर्नमेंट आहे आणि हा पर्सन आहे, याला इन्कम आहे, तर मग हा पर्सन काय करतो, डायरेक्ट गव्हर्नमेंटला पैसे पे करतो आणि म्हणून अशा प्रकारच्या टॅक्सला आपण डायरेक्ट टॅक्स असं म्हणतो. टॅक्सेशन स्ट्रक्चरचा विचार केला, भारताच्या टॅक्सेशन स्ट्रक्चरचा, तर भारताचे जे टॅक्सेशन स्ट्रक्चर आहे त्याच्यात दोन प्रकारचे टॅक्सेस असतात, एक डायरेक्ट टॅक्स आणि एक इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्सचं एक्झाम्पल म्हणजे सरळ सरळ तुमचा जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्सचं एक्झाम्पल म्हणजे इन्कम टॅक्स. बरोबर? आता इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम टॅक्स बद्दलचीच इन्फॉर्मेशन सगळी घेणार आहोत, हे लक्षात राहू द्या. बरं, मग इन्कम टॅक्स मध्ये काय काय टाइप्स असतात, काय काय असतं? इन्कम टॅक्स मध्ये असतात हेड्स. हेड्स त्याला आपण हेड्स म्हणतो, वेगळ्या शब्दात चॅप्टर. कुठले कुठले हेड असतात, तर मग याच्यातलं पहिलं हेड आहे ते म्हणजे इन्कम फ्रॉम बिझनेस. इन्कम फ्रॉम बिझनेस हे याच्यातलं पहिलं हेड आहे. ऑर प्रोफेशन. इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन. बरोबर? दुसरं हेड कुठलं आहे, तर ते आहे इन्कम फ्रॉम हाऊस. किंवा आपण आधी सॅलरी घेऊया, इन्कम फ्रॉम सॅलरी हे दुसरं हेड आहे. तिसरं हेड हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी, हाऊस प्रॉपर्टी म्हणजे आपण काय करतो, आपण घरं भाड्याने देत असतो. बरोबर? घरं भाड्याने देऊन त्याच्यातून आपल्याला रेंट मिळतं, तर असं रेंट म्हणजे हाऊस प्रॉपर्टीचा इन्कम. चौथं कॅपिटल गेन. कॅपिटल गेन. कॅपिटल गेन म्हणजे काय? कॅपिटल गेन म्हणजे प्रॉफिट ऑर लॉस फ्रॉम सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट ऑर इन्व्हेस्टमेंट. सेल ऑफ फिक्स ॲसेट ऑर इन्व्हेस्टमेंट. फिक्स ॲसेट किंवा इन्व्हेस्टमेंट विकून जो आपल्याला प्रॉफिट लॉस होतो, अशा प्रकारच्या प्रॉफिट लॉसला आपण कॅपिटल गेन असं म्हणतो. त्याच्यानंतर शेवटचं अदर सोर्स. अदर सोर्स. बरोबर?
आणि या सगळ्यांचं मिळून जे तयार होतं त्याला आपण टोटल इन्कम असं म्हणतो. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट निघणार नाहीये. ठीक आहे, काय हरकत नाही, लिहून घ्या, मी 2 मिनिटं थांबतो. हा निघेल ना, युट्यूब वरती लेक्चर टाकलेलं आहे, तिथे पण स्क्रीनशॉट निघेल. पण लिहून घ्या, 2 मिनिटं थांबेल मी. झालंय लिहून? एकूण किती हेड आहेत? 5. पहिला आहे इन्कम फ्रॉम बिझनेस, दुसरं इन्कम फ्रॉम सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, कॅपिटल गेन, अदर सोर्स आणि टोटल इन्कम. मित्र आणि मैत्रिणींनो, आपण या 5ही हेडवरती, आणि हे 6वं अर्थात टोटल इन्कम, याच्यावरती आपण डिटेलमध्ये डिस्कशन घेणारच आहोत. याच्यावरती आपण प्रॉपर डिटेलमध्ये डिस्कशन नक्कीच घेणार आहोत, हे लक्षात राहू द्याल. बरोबर? बरं, इन्कम टॅक्स मधल्या काही कन्सेप्ट, एक सेकंद, गिव्ह मी 1 मिनिट. एक सेकंद द्याल फक्त मला, 1 मिनिट. म्हणजे तुमचं काम सोपं करून देतो, ग्रुपवरती म्हणजे मला पोस्ट करून देता येईल तुम्हाला. 1 मिनिट बरं का, 1च मिनिट द्याल. हा ठीक आहे आता. ओके, बरं, आता काही कन्सेप्ट. पहिली कन्सेप्ट असेसमेंट इयर, ASSESSEMENT, असेसमेंट इयर. सध्याचं जे चालू असेसमेंट इयर आहे ते आहे 21-22. हे सध्याचं करंट असेसमेंट इयर आहे. काय भानगड असते, आणि नंतर पुढचं याच्यातलीच पुढची कन्सेप्ट ती म्हणजे प्रिव्हियस इयर. सध्याचं जे प्रिव्हियस इयर चालू आहे ते आहे 2021. बरोबर? आता आजची तारीख किती आहे? आजची तारीख आहे 1 सप्टेंबर 2021. करेक्ट? याच्या आधी इथे कुठेतरी असणार आहे 31 मार्च 2021. हे वर्ष सुरू कधी झालं असेल? हे सुरू झालं असेल 1/4/2020 ला. हे आपलं आहे फायनान्शियल इयर. बरोबर? हे आपलं फायनान्शियल इयर आहे. काय होतं या पूर्ण वर्षामध्ये, तुम्ही, मी, आपण सगळेजण, तुम्ही जिथे जॉबला लागाल तिथे सुद्धा ते लोक काय करतात? बिझनेस करत असतात. बिझनेसमध्ये त्यांना प्रॉफिट होतो, लॉस होतो, हे त्यांना सुरू असतं. म्हणजे बरोबर 31 मार्चला ते माणसं काय करतात? ते त्यांचं क्लोजिंग करतात. क्लोजिंग केल्यावरती त्यांना वर्षभरात प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला हे समजतं. बरोबर? आणि मग या प्रॉफिट अँड लॉस वरती पुढे उद्या, परवा, तेरवा जाऊन मग ते टॅक्स भरतात. बरोबर ना? असंच होईल ना? आजची तारीख आहे 31 मार्च. आज आपण आपलं अकाउंट क्लोज केलं. आपण आपलं आज अकाउंट क्लोज केल्यानंतर आजपर्यंत जो आपल्याला प्रॉफिट लॉस झालाय त्याच्यावरती आपण टॅक्स कधी भरणार? उद्या जाऊन ना? उद्याच्या दिवशी जाणार आणि टॅक्स भरणार. म्हणजे टेक्निकली जर विचार केला तर तुम्ही इन्कम अर्न कधी केलं? इन्कम अर्न कधी केलं तुम्ही? तुम्ही खालती कमेंट सेक्शन मध्ये मला उत्तर देऊ शकतात. इन्कम अर्न कधी केलं? बरोबर, तुम्ही इन्कम अर्न केलं 2021 मध्ये. आलं का लक्षात? इन्कम अर्न कधी केलं तुम्ही? 2021 मध्ये. म्हणजे थोडक्यात प्रिव्हियस इयर म्हणजे काय? तर प्रिव्हियस इयर म्हणजे अर्निंग इयर. जिकडे आपण पैसे कमवतो, ज्या वर्षात आपण पैसे कमवतो ते आपलं अर्निंगचं इयर म्हणजे प्रिव्हियस इयर असतं. बरोबर? आणि याच्यावरती टॅक्स कधी पे करायला जाणार तुम्ही? इथे ना. म्हणजे जे इथे दुसऱ्या दिवशी इयर सुरू झालंय, इथून इयर सुरू होणार ना. मग असेसमेंट इयर म्हणजे काय? तर टॅक्स पेमेंटचं इयर, की ज्या वर्षात तुम्ही टॅक्स पे करतात ते वर्ष म्हणजे असेसमेंट इयर. चला परत एकदा सांगू काय कन्सेप्ट आहे. 1 मिनिट, परत एकदा सांगतो काय कन्सेप्ट आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, आजची तारीख आहे 31 मार्च 2021. इथे आता आपलं वर्ष संपलंय. मग आपलं वर्ष जर इथे संपलं तर इथे आपण काय करणार? आपण इथे करणार क्लोजिंग. बरोबर? क्लोजिंग केल्यावरती आपल्याला प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला ते समजेल 31 मार्चला. म्हणजे हे जे तुम्ही इथे वर्ष संपलेलं आहे, इथे तुम्हाला प्रॉफिट लॉस किती झाला ते समजलं. हे कुठल्या वर्षाचा प्रॉफिट लॉस होता? 2021 चा होता. म्हणजे ज्या आर्थिक वर्षात तुम्ही पैसे कमवले, थोडक्यात पैसे कमवले, ते झालं
प्रिव्हियस इयर, बरोबर. आणि आता याच्यावरती टॅक्स पे करायला कधी जाणार? दुसऱ्या दिवशी ना. दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 21 पासून हे जे इयर सुरू झालंय 31/3/22 पर्यंत, त्याच्यात ना. म्हणजे थोडक्यात आपण ऍक्च्युअल टॅक्स पे कधी करतो? इथे आपण इथे काय करतो? ऍक्च्युअली टॅक्स पे करत असतो. म्हणून आपल्या इन्कम टॅक्स मध्ये 2 वर्ष असतात, असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर, बरोबर. असेसमेंट इयर म्हणजे असं वर्ष की ज्या वर्षामध्ये आपण टॅक्स पे करतो त्याला आपण असेसमेंट इयर म्हणतो. आणि प्रिव्हियस इयर म्हणजे असं वर्ष की ज्या वर्षात आपण इन्कम कमवतो त्याला आपण प्रिव्हियस इयर म्हणतो. कन्सेप्ट लक्षात आली? नक्की? ओके, बर. एक मिनिट, हे पण सेव्ह करून ठेवू द्या मला, म्हणजे मी तुम्हाला हे सेंड करतो ग्रुपवरती. ओके, एक सेकंद. AY बरोबर. बरं, मग आता इन्कम टॅक्स मध्ये आणखीन एक महत्वाची कन्सेप्ट असते, ती म्हणजे पॅन, बरोबर. याचा लॉंग फॉर्म काय? परमनंट अकाउंट नंबर. म्हणजे याच्यातला जो शेवटचा शब्द आहे एन, हा एन शब्द काय सांगतो? हा जो शेवटचा शब्द आहे एन, हा शेवटचा शब्द आपल्याला नंबर सांगत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, बोली भाषेमध्ये मी सुद्धा गधडा आहे, तुम्ही सुद्धा सगळेजण आहे. आपण सगळेजण म्हणतो पॅन नंबर. मला वाटतं आता हा शब्द चुकीचा आहे, तुमच्या लक्षात आला असेल. आपण म्हणतो ना पॅन नंबर सांग तुझा किती आहे, त्याचा पॅन नंबर, तिथे पॅन नंबर द्यावा लागतो आपल्याला. शब्द चुकीचा आहे पॅन नंबर, कारण पॅनच्या लॉंग फॉर्म मधला शेवटचा एन हाच काय नंबर आहे. म्हणजे आपल्याला जर कुठे जर बोलायचं राहिलं तर आपण काय म्हणणार? तुमचा काय द्या, पॅन नंबर द्या का फक्त पॅन द्या? तर आपण म्हणणार तुमचा पॅन द्या, असं म्हणणार आपण. आपण समोरच्या व्यक्तीला असं सांगणार की तुमचं आम्हाला काय द्याल? पॅन द्या, असं सांगणार आपण. पॅन नंबर द्या हे पूर्णपणे चुकीचं ठरतं, बरोबर ना. जसं आणखीन तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचं झालं तर ठीक आहे, हेच सफिशियंट आहे की पॅन नंबर कधीच म्हणू नका, फक्त म्हणताना काय म्हणाल? पॅन म्हणाल, कारण त्याच्या लॉंग फॉर्म मध्येच येतंय परमनंट अकाउंट नंबर, बरोबर. मग आता पॅन कोणाकोणाचा निघतो? तर मग पॅन निघण्यासाठी आपल्याला एक महत्वाची डेफिनेशन आधी पाहावी लागेल, ती म्हणजे पर्सन कोण आहे. पर्सन कोण असतात? म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये आधी पर्सनची डेफिनेशन आली. जे जे पर्सन आहेत, जे पर्सन आहेत ते पर्सन काय करतात? ते पर्सन टॅक्स पे करतात, हे लक्षात घ्या. आणि मग जे टॅक्स पे करू शकतात त्यांचाच पॅन नंबर निघतो. मी पण आता बोलताना पॅन नंबर म्हटलं, ऍक्च्युअल ते फक्त काय पॅन आहे, हे लक्षात ठेवा. जे लोक इन्कम टॅक्स पे करू शकतात ना, जे लोक इन्कम टॅक्स पे करू शकतात किंवा ज्यांच्या डोक्यावरती इन्कम टॅक्सची लायबिलिटी असते, अशाच माणसाला आपण पर्सन असं म्हणू शकतो. मग असे पर्सन कोण कोण आहेत? तर पर्सन मध्ये कोण कोण येतं? इंडिव्हिज्युअल, म्हणजे तुम्ही, मी, आपण सगळे, सर्व प्रकारचे इंडिव्हिज्युअल. त्याच्यानंतर आर्टिफिशियल लीगल पर्सन, आर्टिफिशियल लीगल पर्सन म्हणजे थोडक्यात कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या. मी इथे म्हणून ठेवतो जॉईंट स्टॉक कंपनी, नाव टाकून ठेवतो जॉईंट स्टॉक कंपनी. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या असोसिएशन्स. त्याच्यानंतर बॉडी ऑफ पर्सन. बॉडी ऑफ पर्सन म्हणजे 2-3 लोक एकत्र येतात आणि एखादा बिझनेस पण सांभाळतात, ट्रस्टी असतात काही ठिकाणी, बॉडी ऑफ पर्सन, बरोबर. इत्यादी लोक जे आहेत हे सगळे कोण आहेत? हे पर्सन आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, माझा एक प्रश्न आहे की नाशिक महानगरपालिकेचं NMCचं पण पॅन निघत असेल का? भारत सरकारचा पण पॅन निघत असेल का? NMCचं पॅन असेल का आधी? यस ऑर नो? नाशिक महानगरपालिकेचा पण पॅन असेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. भारत सरकारला सुद्धा इन्कम टॅक्स भरावा लागू शकत असेल का? हो का नाही? विचार करा, नेटवर शोधा जरा, लागू शकत असेल का. पण तात्पुरता आपण एक विचार करूया NMCचा. NMCचा एक तात्पुरता विचार करू. तुम्ही आता जर घरी असाल तर तुमच्याकडे आता घरामध्ये घरपट्टी असणार आहे, पावती असणार आहे घरपट्टीची. ते जरा चेक करा, त्याच्यावरती तुम्हाला GST सापडेल. GST नंबर आहे. नाशिक महानगरपालिकेला सुद्धा GST लागतो. आणि मला वाटतं GSTचं तुम्हाला आठवत असेल लेक्चर, तर GSTचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पॅनशी लिंक आहे, आठवतं का? म्हणजेच नाशिक महानगरपालिकेला सुद्धा पॅन कंपल्सरी आहे. कसं काय पॅन कंपल्सरी आहे? कारण नाशिक महानगरपालिका कोण आहे? आर्टिफिशियल लीगल पर्सन आहे, हे लक्षात ठेवाल. आणि म्हणून सरकारला सुद्धा पॅन काढावाच लागतो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. काय सांगितलं मी तुम्हाला समजावून पहा
की तुमच्या घरामध्ये घरी आत्ता नक्की घरपट्टी असणार आहे, पावती नक्की असणार आहे घरपट्टीची, ती घरपट्टीची पावती घ्या, खरोखर पहा. मी वाटलंच तर 1 मिनिट थांबतो, शोधा जरा घरात पावती सापडतीये का, घरपट्टी जुनी, आत्ताची ह्या वर्षाची लेटेस्ट असली तर फारच भारी. शोधा जरा सापडतंय का. सापडली पावती, त्याच्यात पहा जीएसटी नंबर दिलेला आहे महानगरपालिकेचा. नाशिक महानगरपालिकेला जर जीएसटी ऍप्लिकेबल आहे तर याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की त्यांना पॅन पण ऍप्लिकेबल आहे, कारण त्या आर्टिफिशियल लिगल पर्सन येथे लक्षात घ्या. ते जॉन्सन अँड जॉन्सनच्या जाहिरातीमध्ये ती छोटी छोटी पोरं कामं करतात पहा, ते कोण आहेत, ते इंडिव्हिज्युअल आहेत आणि म्हणून त्यांचं सुद्धा पॅन निघतं. अगदी म्हणजे 0 वर्षाच्या बाळाचं पण पॅन निघतं, हे लक्षात ठेवा. अगदी 1 महिना 2 महिन्याची पण जी बाळं असतात ना, त्यांचं सुद्धा काय निघू शकतं, पॅन हे निघू शकतं, हे लक्षात राहू द्या. पण ते इन्कम टॅक्स भरायला ते लायक आहेत का, ते इन्कम टॅक्स भरू शकतात का, यस ऑर नो. ती जी लहान लहान पोरं असतात, ती लहान लहान पोरं इन्कम टॅक्स भरायला जाऊ शकतात का, हो का नाही, काय वाटतं तुम्हाला. ती जी लहान लहान मुलं आहेत ना, ती लहान लहान मुलं इन्कम टॅक्स भरायला जाऊ शकतात का, हो का नाही, जरा विचार करून उत्तर द्या याचं. लहान लहान मुलं इन्कम टॅक्स भरायला जाऊ शकतात का. शंभर टक्के नाही जाऊ शकत, बरोबर ना. ती जी लहान लहान मुलं असतात ना, ती इन्कम टॅक्स भरायला 100% जाऊ शकत नाहीत आणि म्हणून त्यांच्या वतीने त्यांचे आई वडील टॅक्स भरतात, बरोबर का. ती जी लहान लहान मुलं असतात ना, ती अजिबात टॅक्स भरायला जाऊ शकत नाही आणि म्हणून त्यांच्या वतीने टॅक्स कोण भरतं, तर त्यांचे जे आई वडील असतात, ते आई वडील त्यांच्या वतीने त्यांचा टॅक्स पे करत असतात. कन्सेप्ट लक्षात येते. एक सेकंद, हे पण सेव्ह करून घेऊ द्या मला. बरोबर. मग याच्यातली पुढची डेफिनेशन आली ती म्हणजे एसएससी, एडबलएस, ईडबलएस, डबल ई, एसएससी. एसएससी म्हणजे कोण, की अशी व्यक्ती जिच्या वर किंवा जिच्याशी इन्कम टॅक्सचे काहीतरी घेणे देणे आहे, अशी व्यक्ती म्हणजे कोण, एसएससी. म्हणजे मी इतक्यात काय सांगितलं की एक लहान बाळ आहे की जे जॉन्सनच्या जाहिरातीमध्ये काम करतं, पण ते तर इन्कम टॅक्स भरायला जाऊ शकत नाही, म्हणून त्याच्या वतीने त्याचे आई वडील टॅक्स भरणार, बरोबर ना. मग ते आई वडील कोण झाले, ते झाले एसएससी. कळलं का. जसं नाशिक महानगरपालिकेला जर समजा इन्कम टॅक्स लागत असेल, पण नाशिक महानगरपालिका टॅक्स भरायला जाऊ शकत नाही, म्हणून महानगरपालिकेच्या वतीने आपले माननीय आयुक्त टॅक्स भरतील, म्हणून ते माननीय आयुक्त कोण झाले, ते झाले एसएससी. किंवा एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये त्या कंपनीला टॅक्स पेएबल आहे, परंतु कंपनी टॅक्स भरायला जाऊ शकत नाही, म्हणून कंपनीच्या वतीने कंपनीचा चेअरमन किंवा तिथला सेक्रेटरी हा कोण झाला, हा झाला एसएससी. येतंय लक्षात एसएससी म्हणजे काय, बरोबर. तर एसएससी म्हणजे अशी व्यक्ती की जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरायला लायक आहे किंवा जिच्या विरुद्ध इन्कम टॅक्सचं काही पण प्रोसिडिंग चालू आहे, अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, अशा व्यक्तीला आपण म्हणतो एसएससी. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या इथे. ओके, येस. बरं, आता इन्कम म्हणजे नेमकं काय असतं, आता आपण जरा त्या विषयाबद्दल बोलूया. इन्कम म्हणजे काय. मित्र आणि मैत्रिणींनो, माझा तो बिझनेस आहे, बरोबर. माझ्या बिझनेसमध्ये मला काय, तुम्ही मला फीस देतात, ते माझं रिसिप्ट आहे आणि त्याच्यामधून मी वेगवेगळे काय करत असतो, पेमेंट मी करत असतो. म्हणजे आपण रिसिप्ट मधून पेमेंट मायनस केलं की आलेलं उत्तर म्हणजे काय असतं, इन्कम असतं. टॅक्स कशावर लागतो, इन्कम वर लागतो. जसं या बॅच मध्ये तुम्ही आता मला 1000 रुपीज फी पेड केली आहे, ती माझी काय, ती माझी रिसिप्ट आहे, बरोबर का. आता या 1000 रुपीज मधून मला पण काहीतरी खर्च करावे लागतात, जसं हे ऍप आहे किंवा आणखीन आता मी जे बोर्ड वापरतोय त्याचा खर्च आहे, असे काही समजा खर्च 200 रुपीज खर्च झाले,
तर माझं इन्कम किती आहे 800, म्हणजे मला 800 रुपयावरती टॅक्स भरावा लागेल, बरोबर ना? मला 800 रुपयावरती टॅक्स भरावा लागेल. मग हे माझं काय झालं? हे माझं झालं इन्कम. कन्सेप्ट लक्षात येते? हे माझं काय झालं? इन्कम झालं माझं. मग इन्कम म्हणजे काय? तर इन्कम म्हणजे फायदा थोडक्यात, बरोबर ना? इन्कम म्हणजे काय? तर इन्कम म्हणजे फायदा. याच्यावरती लागलेला टॅक्स म्हणजे काय असणार आहे? इन्कम टॅक्स, बरोबर? याच्यावरती लागलेला टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स असेल, करेक्ट? ओके. बरं, मग आता आपण आज पहिला मुद्दा अभ्यासामध्ये घेणार आहे तो म्हणजे सॅलरीचा. तुम्हाला काय वाटतं, सॅलरी हे इन्कम आहे का? येस ऑर नो? सॅलरी कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. सॅलरी हे इन्कम आहे का, हो का नाही? हो, सॅलरी हे इन्कम आहे आपलं. तुम्ही आता जॉबला लागणार ना कुठेतरी, आता तुम्ही जिथे जॉबला लागणार त्या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळेल का तुम्हाला द्यावी लागेल? हा, बरोबर. तुम्ही आता जेव्हा शिकत होतात तेव्हा आपण बिझनेसचा प्रॉब्लेम सोडवत होतो, म्हणजे इन द बुक्स ऑफ बिझनेस आपण असायचो. मग त्या केसमध्ये सॅलरी हा आपला लॉस होता. येतंय का लक्षात? आता तुम्ही कोणाकडे तरी जॉबला लागणार आहेत, मग तिथे तुम्हाला सॅलरी मिळेल, मग त्या ठिकाणी सॅलरी हे तुमचं काय ठरलं? इन्कम ठरलं. कन्सेप्ट लक्षात येते? तर मग त्याच्यावर लागणारा टॅक्स म्हणजे काय असणार आहे? इन्कम टॅक्स असेल, बरोबर? एक समरी घेऊ मी आज काय काय सांगितलं. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की इन्कम टॅक्स इज डायरेक्ट टॅक्स. इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स असतो, बरोबर? नंतर मी तुम्हाला सांगितलं की इन्कम टॅक्स मध्ये काही हेड असतात. जसं पहिलं हेड आहे पीजीबीपी. पीजीबीपी म्हणजे प्रॉफिट अँड गेन इन बिझनेस अँड प्रोफेशन. त्याच्यानंतर सॅलरी, त्याच्यानंतर हाऊस प्रॉपर्टी, त्याच्यानंतर कॅपिटल गेन, त्याच्यानंतर अदर सोर्स. हे इतर काही हेड्स आहेत. त्याच्यानंतर मी छोट्या छोट्या डेफिनेशन मी तुम्हाला आज रिवाइज करून दिल्या आहेत. पहिली डेफिनेशन त्याच्यातली होती पर्सन, त्याच्यानंतर एसएससी, त्याच्यानंतर असेसमेंट इयर, प्रिव्हियस इयर, आणि नंतर महत्वाचं म्हणजे पॅन. पॅन नंबर अजिबात नाही म्हणायचं, फक्त काय म्हणायचं? पॅन, कारण त्याच्या लॉंग फॉर्म मध्येच पॅन आलेलं आहे, नंबर आलेला आहे. नाही तर आपण पॅन नंबर म्हणू तर आपलं बावळटपणा दिसेल, फक्त पॅन म्हणायचं, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची गोष्ट मी आता सांगितली, इन्कम म्हणजे काय. तर इन्कम म्हणजे काय, तेव्हा मराठीत लिहून देतोय मुद्दाम, मिळालेले पैसे मायनस त्यासाठी करावा लागलेला खर्च. हे प्लस मायनस करून जे उत्तर येईल त्याला आपण इन्कम म्हणणार. कन्सेप्ट समजली? म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचा हॉटेलचा बिझनेस आहे, दिवसभराचा तुमचा जो हॉटेलचा सेल होता तो 10,000 रुपये झाला, परंतु याच्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागला असेल ना, जसं रॉ मटेरियल विकत आणलं, तुमच्या कारागीर लोकांचा पगार, तुमच्या वेटर लोकांचा पगार इत्यादी, असा सर्व प्रकारचा तुमचा जो खर्च होता तो 4,000 रुपये होता. म्हणजे तुमच्याकडे उरले किती आता? 6,000. याला आपण म्हणणार प्रॉफिट. हा जो 6,000 रुपये याला आपण म्हणणार प्रॉफिट. कन्सेप्ट लक्षात आली? प्रॉफिट म्हणजे नेमकं काय ते? ओके, येस. मित्र आणि मैत्रिणींनो, उद्याच्या लेक्चर पासून आपण एक एक कन्सेप्ट रिवाइज करायला घेणार आहे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल इन्कम फ्रॉम बिझनेस कसं असतं, त्याच्यात काय कॅल्क्युलेट करावं लागतं, काय नाही, सॅलरी काय असतं, वगैरे वगैरे. एनी डाऊट? काही डाऊट असला तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. खालती कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला नक्की विचारू शकतायत. आता लाईव्ह चॅटचं ऑप्शन आहे पहा समोर, त्यात तुम्ही आता मला विचारू शकतायत काही तुमचे डाऊट्स असले तर. ओके, ठीक आहे, मी थांबेलच. परत भेटूया पुन्हा असंच नेक्स्ट एका लेक्चर मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. काळजी घ्या स्वतःची, घरच्यांची आणि आजूबाजूच्यांची पण.